तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो पण अनबॉक्सिंगचा आहे, पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे म्हणून मी काढते. सो चला परत करूया व्हॉट आय ऑर्डर वर्सेस व्हॉट आय गॉट फ्रॉम पर्पल. थोडेसे शॅम्पू मी इथे दिसत आहे, पण हेअर ऑइली झालेले आहेत, सो इट्स ओके. तर आपण अनबॉक्स करूया. एक चांगला कटर आणावं लागेल मला असं वाटतंय. माय हॅपीनेस. प्रोडक्ट आलेले तेवढे सारे आणि काही फ्री प्रोडक्टसुद्धा आहेत. सो चला दाखवते तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आहेत 2 प्रोडक्ट. आहे ॲक्वालॉजिकाचा हा मॉइश्चरायझर, हायड्रा जेल मॉइश्चरायझर. सो ह्याच्यातला मी एक व्हेरियंट यूज केलेला आहे. आता दुसरा आहे. लास्टचा पण चांगला होता आणि हा पण चांगला असणारच मला असं वाटतं. बॉडी लोशन निव्याचं, कारण की भरपूर महाग आहेत ऑफलाईन स्टोअरमध्ये. सो ऑनलाईन स्टोअरमध्ये जर तुम्हाला कमी प्राईजमध्ये भेटत असेल तर घेऊन टाका. देन मला हा डवचा बॉडी वॉश आहे. सो आत्ता सध्याला मी नायकाचा यूज करत आहे, पण तरीही मला डवचा यूज करायचा होता आणि हा ट्रिपल हायड्रेशन सिरम सोबत आहे. सो दॅट्स वाय मी ह्याला बाय केला. जसं की तुम्हाला माहिती आहे, मला आता 5th मंथ चालू झालेला आहे. सो मी 3rd मंथ पासूनच माझी बेली म्हणजे माझं पोट मी मॉइश्चराईज करते. मी एक क्रीम यूज करते, जर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ हवी असेल सो ती सुद्धा भेटून जाईल. स्ट्रेच मार्कसाठी, पोटावर कोणतेही स्ट्रेच मार्क होऊ नये त्यासाठी मी अगोदरच पासून क्रीम आणि ऑइल्स यूज करत आहे. तर या पर्टिक्युलर ऑइलबद्दल मी भरपूर ऐकलं होतं. बायो ऑइल स्किन केअर ऑइल आहे हा. सो ह्याचा मी छोटावाला मागवलेला आहे, छोटा पॅक मागवलेला आहे. बिकॉज हा कसा वर्क करेल कसा नाही माहीत नाही, कारण की आत्ता सध्याला माझ्या पोटाला जास्त हायड्रेशनची गरज आहे. सो दॅट्स वाय मी हा ऑइल परचेस केला आहे. सेकंड प्रोडक्ट मी मागवलेला आहे माझ्या बेलीसाठी, ते म्हणजे एम कॅफेनचा हा कोको बॉडी बटर. सो हा पण खूप चांगला आहे. मला शिया बटर हवा होता, पण हा कसा आला काय माहिती. तर हे 2 प्रोडक्ट्स मी यूज करून तुम्हाला सांगणार आहे की वर्क करतायत की नाही, काय वगैरे ह्याचा रिझल्ट आहे. सोबतच आपल्याला भेटलेले आहे तिथे फ्री मला असं फ्री भेटल्यावर भरपूर आवडतं. मला फ्री भेटलेलं आहे आणि ही छोटूशी अशी सनस्क्रीन. सो ही भरपूर छोटी आहे. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. जर तुम्हाला ह्याची सगळी लिंक हवी असतील सो मला नक्कीच सांगा, मी लिंक तुम्हाला शेअर करेन.